हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. खरं तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आज आहे 25 मार्च आणि आजच्या दिवशी आमच्या घरात एका गोड परीचा जन्म झाला होता. असं म्हणतात ना की मुलगी जन्माला यायला भाग्य लागतं आणि आम्ही तर डबल नशीबवान आहे, कारण आमच्या घरामध्ये एक नाही तर दोन गोड परी आहेत. त्यातील एक आमच्या शार्वीचा आज बर्थडे आहे. तर मी आजचा व्लॉग जो आहे ना तो तिच्या बर्थडेसाठी स्पेशल मी आज करणार आहे. आता तर ती लहान आहे, 1 वर्षाची झाले, पण जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती बघेल व्हिडिओ आणि तेव्हा तिला समजेल की कशा प्रकारे तिचा बर्थडे आम्ही साजरा केला होता आणि किती मजा केली होती. त्यासाठी हा व्लॉग असेल, तर शेवटपर्यंत नक्की लव्ह मॅरेज आहे. अरे असं की लव्ह मॅरेजच भेटतात. गाडीवाल्यांचा नाद करू नका. बघायचं गाडीवाला ते बघ डोक्याला लागेल, नको मारू. जी चाहता है दादा मैडम अरे मैडम अपन मैचिंग हो गया दोनों. नारायण भक्तांचं नाव घेते बड्डेच्या दिवशी. काय समजलं तुम्हाला? शुरू करते हैं. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि 7 वाजता आम्ही रेडी होऊन सगळे निघतोय शार्वीच्या बड्डेला जायला. आणि आता मी रेडी झालोय आणि पप्पा आलेले आहेत. तर पप्पा, मी आणि आशूची बहीण आम्ही सगळे आता रेडी झालोय आणि जायला निघतोय बड्डेच्या ठिकाणी. ॲक्च्युली सगळ्यांनी आम्ही पिंक घातलं होतं, माहिती नव्हतं आम्हाला ॲक्च्युली, पण सगळ्यांचं मॅचिंग झालेलं आहे पिंक. आणि आता मी निघतोय आणि फायनली आता आम्ही पोहोचलो आहे बर्थडेच्या हॉलवर. बाहेरूनच बघा किती सुंदर वाजतं, एकदम असं मस्त डेकोरेशन केलंय, फुल पार्टी वाईब येते. तर चला आतमध्ये जाऊन बघूया नक्की आता काय काय सरप्राईज आहे आतमध्ये. तर आत्ता आपण आतमध्ये आलेलो आहे. आतमध्ये पण एंट्रीला मस्त बलून छान डेकोरेट केलेलं आहे आणि अजून तरी जास्त गेस्ट आलेले नाहीत, फार निवडक लोक आलेले आहेत. आज आमच्या सर्व्हिसचा स्पेशल डे आहे, त्यामुळे सगळं असं एकदम लांबूनच बघताना ग्रँड वाटतंय, भव्य वाटतंय. तर चला आपण शोधूया सगळ्यात पहिले बड्डे गर्लला. बड्डे गर्ल काय करते? बड्डे गर्ल गेल्या बघतोय तर बड्डे गर्ल स्वतःचेच फोटो बघते, मस्त बलून सोबत खेळते. आजच्या दिवशी खरं तर तिचा मूड चांगला राहणं फार गरजेचं आहे, कारण तिचा मूड चांगला असेल तरच मग आपलं आजचं पूर्ण काम जे आहे ते व्यवस्थित होईल, आजचं पूर्ण फंक्शन व्यवस्थित होईल. म्हणून तिचा मूड चांगला ठेवण्यासाठी आम्ही सर्वांनी तिचे लाड केलेले आहेत आणि तिला बड्डे विश केलं. बड्डे विश केलं बघा, तिची रिॲक्शन बघा, एकदम सिरियस रिॲक्शन दिलेली आहे. मॅडम अरे मॅडम आपण मॅचिंग हो गया दोनों. शार्वीला विश करून झाल्यावर चला जर आता आपण बघूया कोण कोण पाहुणे मंडळी आपल्या प्रोग्रामला आलेले आहेत. सगळ्यात आधी मला दिसलेत आपल्या 2 मॅनेजर, यज्ञेश भाऊ आणि निर्भय भाऊ, की ज्यांच्यावर सगळ्या कार्यक्रमाची जिम्मेदारी आहे. त्यानंतर भेटले आपले बंटी भाऊ, जे खास बर्थडे साठी पुण्यावरून आलेले आहेत. एक नंबर हेअरस्टाईल आहे, अशी हेअरस्टाईल मी पण करून देऊ शकते नक्कीच. हे आमच्या मामाच्या पोरी तर बंटीची बिचाराची खूप मजा घेत आहेत, पण ठीक आहे चालू दे. आणि चला आता भेटूया आपल्या आजच्या प्रोग्रामचे होस्ट मिस्टर योगेश दादा यांना. खरं तर ते माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि मीच त्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं की आमचा कार्यक्रम थोडा चांगला व्हावा, यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. आणि आता योगेश दादा स्टेजवर आलेत म्हटल्यावर एंटरटेनमेंट तर फुल ऑन होणार, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. खूप सारी मजा आहे या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बघा. जा, लहान पोरांना बोलवत आहेत, जाणार. आणि फायनली आता प्रोग्रामला सुरुवात झाली आहे. योगेश दादाने एक मस्त सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात पहिला त्याच्या ट्रिकी क्वेश्चनचा बकरा ठरलाय शार्वीचा मामा. प्रोसेस. आणि आता आपल्या या प्रोग्राममध्ये सगळ्यात खास एंट्री झाली आहे. माझ्या आत्या आणि शार्वीच्या आजी या दोघे आलेल्या आहेत. त्यांनी येतात सगळ्या पाहुण्या मंडळीची भेट घेतलेली आहे, थोडी विचारपूस केलेली आहे, सगळ्यांशी गप्पा, हसणं खेळणं आणि फुल फॅमिली वाईब तयार झालेली आहे इथे. आणि अशा मुवमेंटमुळे मला खरं तर प्रोग्राम अजून स्पेशल वाटतात.
करायची आहे माझ्या मागे. ठीक आहे, जशी मी एक ऍक्ट सांगेन तुम्हाला त्या पद्धतीने ती ऍक्ट केली ना तुम्हाला बघा या ठिकाणी नक्की पावसाच्या सरीचा आवाज आहे ना हळूहळू वाढत जातो आणि त्यानंतर जो गाराचा पाऊस येतो, गाराचा पाऊस पडतो असा आवाज तुम्हाला फील होणार आहे. फक्त आवाज कोणी करायचा नाही, शांत फक्त बसायचं, हसायचं नाही, आवाज करायचा नाही, फक्त ऐकायचं, फक्त ऐकायचं. हसायचं नाही का? पण तिचं डोकंच हो ना. आणि आता योगेश दादाने स्टेज पूर्णपणे गरम केला आहे. त्यांनी जरा 2-3 वेगवेगळे आवाज काढलेत. सगळ्या क्राऊडमध्ये पूर्ण एनर्जी भरलेली आहे. सगळे क्लॅप करताय, शाऊट करतात, फुल जोशमध्ये आले आहेत. आणि आत्ता खरं सांगायचं तर प्रोग्रामला पीक पॉईंट आलेला आहे. डोक्याला लागेल, नको मारू. कोणाला आला खरं खरं सांगायचंय. ठीक आहे, ऍक्च्युली खरं तर तुम्ही व्यवस्थित ऐकला ना तर पावसाच्या सरीचा आवाज येतो, परंतु ही एक ऍक्शन ऍक्ट होती आहे की तुमच्या सर्वांकडनं टाळ्या वाजण्यासाठी ही ऍक्ट होती. त्यामुळे जरा जोरदार वाजण्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या धन्यवाद. त्यानंतर काही असे प्रश्न आहेत तुमच्यासमोर सादर करणार आहे. सर्वप्रथम प्रश्न असा आहे कि ऐसी कौन सी जगह है जहां पर हम जाते हैं इंग्लिश में और आते हैं हिंदी में? ऐसी कौन सी जगह है जिसे जहां पर जाते हैं इंग्लिश में और आते हैं हिंदी में? कौन सी जगह? जनरल नॉलेज किती मार्क पडले होते? जाऊन द्या ना, कोई हिस्ट्री काढायला आता. ठीक आहे, बघा चला थोडंसं मी एक हिंट देतो. आपल्या भारतातलं एक राज्य आहे, भारतातलं एक राज्य आहे, भारतातलं राज्य तरी येत नाही. अनुष्का शर्मा, बरं आहे, ठीक आहे, चला बसून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. सबसे पहिले उत्तर हम क्या करते हैं? नेक्स्ट ब्रश. आणि आत्ता होता आपल्या प्रोग्राममधल्या काही चांगल्या मुमेंटपैकी सगळ्यात भारी मुमेंट. तिथं तुम्ही नक्की बघा, पूर्ण हसून हसून पोट दुखेल. ठीक आहे, चला इकडे या. मस्त. अच्छा, किती वर्ष झाले लग्नाला? 11. काय बात. आणि एकच कॅलेंडर आहे? अच्छा, अजून दुसरं कॅलेंडर नाही? काय नंतर अजून ठरवलं नाही? 2027. ठीक आहे, चला 2027 मध्ये दुसरं कॅलेंडर येणार आहे. लक्षात ठेवा. चला आता मस्त बोलूया, तुझं काम नाही तुझा. चला हात पकडा, हात पकडा लवकर. अच्छा, आणि मी बोलतो तसं बोलायचं आहे. माझ्या मागे तुम्हाला ताईंना प्रपोज करायचं. ठीक आहे, मी एक काही गोष्ट बोलणार तसं तुम्हाला बोलायचं, माझ्या मागे रिपीट करायचं. चला बोलायचं आहे की सलमान को कतरीना पसंद है. बोला 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 बोला. सलमान को कतरीना पसंद है. लवकर लवकर बोला पटापट, अजून भरपूर कार्यक्रम बाकी आहे. चला लवकर, लाजायचं नाहीये. चला, सलमान को कतरीना पसंद है तर काहीतरी सांगा. ठीक आहे, चला दुसरं. अगर तुम कड़ा हार लादू. माहित आहे ना, हे बघा किती तोडायचं आहे. अच्छा, माहिती ना सोनं किती महाग झालंय. ठीक आहे, चला. अगर तुम कहो तो सोने का हार लादू. अगर तुम कहो तो सोने का हार लादू. अगर तुम कहो तो अमरावती का अचार भी लादू. एक बार हाथ, सिर्फ एक बार हाथ दे दो, सिर्फ एक बार हाथ, तो तुम्हारे जैसे 2-4 और लादू. बोला 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 बोला. मग काय एकच बस झाली ना? काफी आहे ना? क्या बात आहे, क्या बात आहे. जरा जोरदार डान्स झाला पाहिजे ड्रायव्हरसाठी, जोडीसाठी. आणि हे चॉकलेट एक मिनिट या इकडे या, तुमच्यासाठी चॉकलेट. तुम्ही टाळ्यांना दिले तेच ना. लवकर मामी येऊ द्या. चला, किती वय आता? 23 वय. पण ऍक्च्युली खरं सांगू, ह्यांना ना मी आता आहे ना तिकडे लेडीज टॉयलेट मध्ये बघितले. थांबा 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 थांबा, मस्करी नाहीये, खरंच माहिती नाही.
एक आहे ना बुरखा पेन घालून एक आहे ना लेडीज तिथे होती आणि ह्याच्याशी काहीतरी बोलत होती. मला माहिती ना कोण होती ती बुरख्यावाली. तो मैं उसका मुरब्बा बना दूंगी. अजी वाह तो कीजिए. वाह वाह. क्या बात है कि तुम मुझे जामुन ला कर दो तो मैं उसका मुरब्बा बना दूंगी और कल्याण में सिर्फ 2 घंटे बिता दो तो मैं तुम्हें 2 बच्चों की अब्बा बना झाल्या पाहिजे दादासाठी घोसकरीचा भाग होता. पण खरोखरच काय बघितलं की नाही, बघितली आहे की नाही. कॉलेज मध्ये कॉलेज करतात, कितवीला आहे, काय करतात ते सध्या, काय लाजताय काय तुम्हाला आता. हा बात पीटी टीचर साठी जरा जोरदार काय झालं पाहिजे. चला एकदा थोडस काहीतरी दाखवा ना पीटीचं वगैरे कसं टीचिंग करता आम्हाला पण बघायला मिळेल. काय काय शिकवतं मुलांना इकडे या, चला लवकर टीचर आलेले आहेत आपल्याकडे. आता मस्त आपल्याला ट्रेन करणार आहे पीटी टीचर. चला लवकर या 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 पटकन एखादं दाखवा ना काहीतरी. काय शिकवतं तुम्ही मुलांना, म्हणजे आम्हाला पण कळेल ना, आम्ही तुमच्याकडे ऍडमिशन घेऊ आमच्या मुलांना पण. आमचे पण 2 छाई या माझ्या खरोखरच ताई या इकडे उभ्या थोड्याशा ताईसाठी जरा जोरदार झाल्या पाहिजे. खरोखरच खूप ताईसाठी फक्त मी एवढंच म्हणू इच्छितो. नाव काय काय तुमचं? निकिता ताई. ठीक आहे, ताईसाठी एवढंच मी म्हणू इच्छितो. जरा उभ्या ना इकडे सगळ्यांना दिसतील का तुम्ही कि बच्चों में खाने में कोई चीज लगती है ऐसी भावना तो कीजिए कि बच्चों को खाने में कोई चीज लगती है और सच कहता हूँ निकिता मैम के साथ रिक्शा में बैठी तो रिक्शा भी लगती है. देख तो कसं सरमारा. मम्मीला चॉकलेट भेटलं, जा घेऊन ये लवकर. असंच आपल्या शालेय बेटेचा प्रथम वाढदिवस सुद्धा आपण दिलं. मी ऐकलंय, व्यवस्थित बरोबर उत्तर दिलेलं आहे. थोडेसे उभे राहा. काय मुलीच्या कोण आपल्या मुलीच्या या 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 लवकर या. मुलीच्या आजी हा. क्या बात आहे. चला आजीबाई आलेली आहेत. काय होतं सांगू उत्तर. चप्पल बोलल्या त्या. थांबा. चप्पल हे उत्तर बरोबर आहे. जे लड़कियां पहनती भी है और लड़के पहनते भी है और खाते भी है कॉलेज में. बरोबर. तुम्ही किती चपला मारल्या आपल्या म्हणजे कोणाला अजून. ठीक आहे, चला मावशीसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मावशीसाठी मी एवढंच म्हणू इच्छितो की कोण कहता है बुढ़ापे में इश्क के सिलसिले नहीं होते. अजी भावना तो तुझे कि कौन कहता है बुढ़ापे में इश्क के सिलसिले नहीं होते. अरे हम तब तक मीठे नहीं होते जब तक के पीले नहीं होते. पीले नाही होते. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मावशीसाठी. क्वेश्चन आन्सरचा राऊंड संपलेला आहे आणि आता सुरू झालेत लेडीजचे गेम. खरं सांगायचं तर हे गेम बघायला खूप मजा येते. एकेका चॉकलेटसाठी बायका एवढ्या काय प्रेशरने खेळतात जसं काय गोल्ड मेडल. आणि खरं सांगू का तुम्हाला, माझी बायको पण त्यामध्ये. पण ऑनेस्टली सांगायचं झालं तर गेमपेक्षा यामध्ये ना मजा खूप जास्त येणार आहे. त्यामुळे लेडीजचे गेम नक्की बघा. सगळ्यांना कसं तुम्ही किती मच्छर मारले. अच्छा, कानाच्या जवळ जेव्हा मच्छर येतो कानाच्या जवळ तेव्हा कसा मारतात, ठीक आहे. आणि जेव्हा पायाला जेव्हा मच्छर चावायला येतो तेव्हा कसं मारणार. पायाला नाही मारायचं, हाताने टाळीने मच्छर मारायचे, पाय नाही मारून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, तर मच्छर मारायचे ऍक्शन करायचे, गोल गोल फिरायचे. जेव्हा गाणं स्टॉप झालं त्यावेळेस मी तुम्हाला एक आकडा सांगेन. नंबर सांगितला 3 तर 3 जणांचा ग्रुप करायचा आहे. जर नंबर सांगितला 4 तर 4 जणींचा ग्रुप करायचा आहे. ठीक आहे, 4 जणी बरोबर असतील, ज्या 1-2 राहिले असतील त्या बाद. ठीक आहे, त्या बाद समजा 3 बोललो तर 3 जणींचा ग्रुप, 2 बोललो तर 2 जणी. या 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 भेटल्या बघा. या इकडे हे बघा, आपापल्या पतीदेवची जय बोलले ते बघू इकडे या. तुमच्या डोळ्यात तर काय दिसत नाही तरी ठीक आहे, हरकत नाही. चला रेडी सगळे, स्टार्ट. क्या बात है, यस, क्या बात है, मस्त. या ठिकाणी नवरात्र उत्सव चालू आहे बघा, कसं मस्त गरबा चालू आहे. नंबर 4 लवकर 4 4चा ग्रुप करायचा. 4
ग्रुप करा पटकन पटकन. अच्छा राहिले का तुम्ही? या इकडे या इकडे. चला मस्तपैकी नाव का चला. अशा आलेत मस्त एकदम रंग कपूर या मस्त दिसतंय दोघांची जोडी. आणि प्रोग्रामला खऱ्या अर्थाने रंगत आणली ती या जोडीने. यांचं एकदा कॉम्बिनेशन तुम्ही बघा जरा, त्यांचं जी केमिस्ट्री आहे ती पूर्ण बघा. लव्ह मॅरेज आहे. अरे असं की लव्ह मॅरेजच भेटतात मला वाटतं आज. नशीब येत माझं. चालेल चला मस्तपैकी असं पोझिशन घ्या. ताईंचा हात हातामध्ये घ्या. चला जरा जोरदार काय झालं म्हणजे मला वाटतं आयुष्यात आता पहिल्यांदा प्रपोज मारत असते तुम्ही ना. चला आता ताईंचा हात हातामध्ये घ्या. घ्या क्या बात आहे क्या बात आहे. मस्त डोळ्यामध्ये डोळे घालून बघा एकदम मस्त छान दिसत. माझ्या नाही त्यांच्या. ठीक आहे मस्त दिसतात ना छान आहेत. अच्छा किती वर्ष झाली लग्न? क्या सीन है. किती वर्ष झाली? 20. ठीक आहे चला. तुम्हाला आता मगाशी जसं मी सांगितलं तसं बोलायचं. ठीक आहे माझ्या मागे बोलायचं आहे. सलमान को कतरीना पसंद है. काय सांग. थांबा उभे राहूनच बोला तुम्ही. करीना पसंद है. सलमान को करीना पसंद है. सलमान को करीना झाली. अरे देवा. सलमान कतरीना पसंद है. सलमान को कतरीना पसंद. सैफ को करीना पसंद है. सैफ को करीना पसंद है. सैफ को करीना पसंद. करीना पसंद है. करीना पसंद है. आता रीना झाली रीना. करीना पसंद है. करीना पसंद है लेकिन मुझे सिर्फ और सिर्फ क्या लेकिन मुझे सिर्फ और सिर्फ. लेकिन मुझे सिर्फ और सिर्फ. 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 शेवटचा सिर्फ और सिर्फ. सिर्फ और सिर्फ. मल्लिका शेरावत पसंद है. मल्लिका शेरावत पसंद. मल्लिका शेरावत. समझ रहे हो ना. क्या बात है. जरा जोरदार डान्स झाला भाई. दादा हो दादा इकडे या. मस्त चॉकलेट घेऊन झाले काय हे घ्या मावशी. मस्त की नाव घ्या ना. दादाचं नाव घ्या ना. बड़ा हरामी हो बेटा. आणि तर बे सोन्याचं मंगळसूत्र नारायण माताचं नाव घेत आहे बड्डेच्या दिवशी. काय समजलं तुम्हाला? आता दुसरा गेम चालू होतोय. हेड शोल्डर वगैरे टच करायचे बॉडी पार्ट आणि समोर जे ग्लास ठेवले तो ग्लास जो पहिला उचलेल तो विनर ठरेल. हा गेम जरा सिंपल वाटतोय पण ग्लास जवळ जसं येतो तशी सगळ्यांची स्ट्रॅटर्जी बघा कशी बदलते. आणि या गेममध्ये सगळ्या शेवटी ज्यांनी ग्लास उचललाय ना त्यांची स्पीड बघून तर मला ऑलिम्पिकच आठवलंय. काय बोललो मी? लेग्स. कोणी उचलला लेग्स बोललो लेग्स. कैसे हराया. कैसा हराया. कृष्ण जय श्री राम जय श्री कृष्ण गणपती बाप्पा जय हनुमान जय हनुमान जय श्री जय या. अच्छा तू लेफ्ट आहे मी बोललो कुठून धनुष्यबाण मारता उलटासाठी. ठीक आहे चला. गणपती बाप्पा जय श्री राम. गणपती बाप्पा जय श्री कृष्ण. गणपती बाप्पा जय श्री राम. गणपती बाप्पा जय. ये लोग कहाँ से आते हैं? जय श्री कृष्ण. गणपती बाप्पा जय श्री कृष्ण. जय श्री राम. गणपती बाप्पा जय मा काली जय मा. या हे तर आहो आहे तिथे आहे. आणि ठीक आहे चला आता नाही. आता हिंदीमध्ये थोडासा प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्हाला स्कूटी येते चालायचं पहिले. स्कूटी नहीं आती. ठीक है 3 लोग आ जाते हैं. 3 लोग. ठीक है सबसे पहले आपके पति. ठीक है स्कूटी चलाते समय सबसे सामने पहले आ जाते पति. दूसरे आते हैं ससुर.
और तीसरे आते हैं आपकी सासू माँ। तो आप सबसे पहले किसको मारोगी? हाँ? सबसे पहले किसको मारोगी? एक किसी को तो मारना है आप, तो किसको मारोगी पहले? हाँ, कौन बोला ब्रेक? क्या बात है, क्या बात, ब्रेक तो मारोगी बघा, नाही तर आता बोलणार होत्या सासू माँ. त्याचं काहीतरी उत्तर द्यायचं होतं, पती आणि नवं सासऱ्याला तर नाही मारू शकत आहे ना. ठीक आहे, आहेत का सासू माँ आहे इथे? नाही, नशीब मग तुम्हीच आहे. अरे बापरे, बघा क्या बात आहे. असेच आम्ही कार्यक्रम करू आणि तुमच्या कृपेने अजून असेच कार्यक्रमाला मिळत राहू. तुमचा खरं त्यांच्या रेफरन्सनी साधने या ठिकाणी आलेली आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी थांबा. हो, गेम नाहीये, काय नाहीये, फक्त आता ताई बोलणार आहे तुमच्यासाठी. मी जसं बोलतो तसं दादांसाठी बोलायचं, ठीक आहे? तुमसे नजरे चुराने को बोला. तुमसे नजरे चुराने को, तुमसे नजरे चुराने जी चाहता है, जी चाहता है, जी चाहता है, जी चाहता है. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? पर क्या करे? क्या करे? कंबर कंबर ये चश्मा बीच में आ जाता है. बोला. चश्मा बीच में आया, ये चश्मा बीच में आया, ये चश्मा बीच में आ जाता है. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. क्या चला, जर जो काय डाळ झाला पाहिजे प्रतिकातांमुळे आज या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. त्या निमित्ताने मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं, त्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. बोला या. मला या लेडीजच्या गेममध्ये सगळ्यात जास्त मजा कशात आली असेल तर या बलूनवाल्या गेममध्ये. कारण हा बलून फोडताना सर्वांनी बलून जो आहे तो उंच हातात पकडलेला आहे की जेणेकरून कोणी फोडू नये. दिदीचा ओव्हर कॉन्फिडन्स बघा, तिला वाटलं माझा बलून कोणीच फोडू शकत नाही, मस्त हातात बगलेत पकडलाय फुगा आणि दुसऱ्यांचा बलून फोडते. पण ह्या समोरच्या ताईने बघा काय भारी गेम केली. दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. दीदी त्याची हाईट कमी लागते. रिंगच्या बाहेर जायचं नाही, रिंगच्या बाहेर जायचं नाहीये, रिंगच्या बाहेर जायचं नाहीये.
पाहिजे लवकर. Come on, come on, come on, come on. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. लवकर, लवकर, लवकर. जरा जोरदार आवाज आला पाहिजे. आवाज नाही मारा मुझे. कसं मुझे आता सर्वांनी सुरुवातीपासून तुम्ही बघितलं पहिला क्वेश्चन आन्सरचा राऊंड झाला, त्यानंतर मग लेडीजचे गेम झाले आणि त्यानंतर आता चालू होतोय कपल राऊंड की ज्यामध्ये सर्व कपल जे असतील ते पार्टिसिपेट करतील आणि या राऊंडला देखील धमाल मजा आली. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. थोडंसं खाली बसून ते कसं करा आपल्या आपल्या आजूला आवाज द्या. इकडे बोलू लगे शिंदे कुटुंब. मी आणि माझी वाईफ आम्ही देखील या पार्टिसिपेट केलं होतं या राऊंडमध्ये आणि धमाल मजा आली हो एकंदरीत. मला डबल नाही मी नाही दादा. काय हा बोल काय आहे प्रॉब्लेम काय आहे बोल काय प्रॉब्लेम आहे तुझा. खिडक्या कुठे तुझ्या खिडक्या कुठे गेला का भाई. खिडकी किती रे खिडकी वाडा. संतोष दादा कोण आहेत या लवकर या पटकन चला या लवकर लवकर. एक कमी पडतो या आजाला घेऊन या. गेममध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर पहिलाच आमचा गेम आहे की फुगे फुगवायचा आणि तो फुगे आपल्या पार्टनरला मिठीमध्ये घेऊन तो फुगा फोडायचा. हा गेम ऐकल्यावरच मी अश्विनीला सांगितलं बघ इथे जे काय बक्षीस असेल ते बाहेर तुला मी 4 पट देईन, पण आपण पहिल्या दुसऱ्या राऊंडलाच हारूया. जेवढं जास्त वेळ राहू तेवढं जास्त इज्जतीचा भाजीपाला होईल. त्यामुळे आम्ही लगेचच बाद झालो. आपल्याला काय करायचंय पुन्हा इथे ठेवायचंय कोणावरती आणि मिठी मारून पुन्हा फोडायला लावायचं. ठीक आहे दाबून असं पकडायचं असतं असं आणि पुन्हा फोडायचं. ठीक आहे दाबून मिठी मारून पुन्हा फोडायचंय. ओके 1 2 3 स्टार्ट. कमान स्टार्ट मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. मला बघून हसली गाली आय लव यू मला म्हणाली. अशी दीड कांड्यावर आली अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली. डबल शिटा घेऊन नीटा डबल शिटा घेऊन नीटा चालवली फटफटी मी चालवली फटफटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. माथेरान खंडाळ्याचं उंच ठिकाण आजूबाजूला नव्हतं कोण आजूबाजूला नव्हतं कोण अशी जवळ घेऊन शान. माझ्या मतानं हळू हातानं माझ्या मतानं हळू हातानं धरली तिची हनुवटी मी धरली तिची हनुवटी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी.
सर्वांचा जरा जोरदार आला पाहिजे सर्व लोकांसाठी. मला आणि फायनली सगळे गेम वगैरे संपलेले आहेत. आत्ता टाइम आला आहे आजच्या सगळ्यात स्पेशल मुमेंटचा, की ज्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत, ते म्हणजे केक कटिंग. पण त्याआधी एकदम ग्रँड एंट्री होणार आहे. शार्वीची एंट्री होणार आहे हॉलमध्ये गाडीत बसून. सगळे तिची वाट बघतायत, फुल एक्साइटमेंट आहे आणि खरंच सांगायचं तर हा मोमेंट एकदम सिनेमॅटिक आहे. चला तर मग जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया आपल्या बर्थडे क्वीनचं. عيل سوي رقصة بيا جيب لي واحد كرك يلا بيا طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة البطريق ولا سرقة في ما يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة حلو زين مكانه حلو ديكوريشن ما आशियाना तेरा साथ मेरे है ना ढूंढते तेरी गली मुझको घर मिला आबुदाना तेरा हाथ मेरे है ना ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला तू जो मिला लो हो गया मैं क़ाबिल तू जो मिला तो हो गया सब हासिल तू जो मिला आसा हुई मुश्किल क्योंकि तू धड़कन मैं दिल चली जा उड़ के जा तुझे भूल से भी ना लगे नजर या आत्या आत्या या आत्या हा नाही 1 मिलियन नाही एवढं. आत्ताच आपल्या शार्वीच्या बर्थडेचा केक कट झालेला आहे आणि केक कटिंग झाल्यानंतर सुरू झाली आहे खरं सेलिब्रेशन. सगळेजण शार्वीला गिफ्ट देत आहेत आणि शार्वी पण खूप खुश झाले सगळे गिफ्ट बघून वगैरे. सगळे एका पाठोपाठ एक येत आहेत आणि फोटोशूट करत आहेत. फॅमिली फोटोज आहेत, फ्रेंड फोटोज आहेत आणि फुल मेमरीज कॅप्चर होत आहेत आणि या मेमरीज सर्व शार्वीच्या नेहमी लक्षात राहतील. शेवटी तुझा पहिला नंबर आला बघ. इकडे स्टेजवरती मस्त फोटोशूट सुरू आहे, पण लहान मुलांना त्याचं काही पडलेलं नाही. त्यांचा फुल फोकस आहे रिटर्न गिफ्टवरती. रिटर्न गिफ्टमध्ये कोणाला काय मिळालंय, कोणाचं गिफ्ट भारी, फुल डिस्कशन चालू आहे. मी पण कशाला मागे थांबतोय, मी पण मस्त एक्साइटमेंटमध्ये गिफ्ट अनबॉक्सिंग करून घेतलंय. चला बघूया आतमध्ये काय आहे. तर मस्त बॉटल सर्वांना रिटर्न गिफ्टमध्ये मिळाल्यात आणि सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर अगदी हसू आहे. लहान पोरांसाठी होतं ना, आता त्याला बॉटल जास्त झालेली तर आम्ही काय लहान मग तुझं ते लागलेलं बरं झालं, डोक्याला लागलेलं ते प्यारी समज गई. आणि आत्ता वेळ आहे सगळ्या स्पेशल मोमेंटची. संपूर्ण फॅमिली एकत्र आली आहे. आजी, काकी आणि सगळे एकत्र उभे राहून फॅमिली फोटो काढतायत शार्वीसाठी. आणि हा फक्त फोटो नाही तर एक सुंदर आठवण आहे की जी नेहमी शार्वीच्या लक्षात राहील.
तर मंडळी असा झाला आपला आजचा सुंदर बर्थडे व्लॉग. आजचा दिवस खूप स्पेशल होता, खूप मजा आली, खूप सुंदर आठवणी तयार झाल्या. आणि खरं सांगायचं तर हा व्लॉग मी फक्त आणि फक्त शार्वीसाठी बनवला आहे. ती मोठी झाल्यावर तिला हे सगळे मोमेंट आठवावेत आणि हा दिवस तिला पुन्हा अनुभवता यावा म्हणून हा ब्लॉग बनवला होता. शार्वी, लव्ह यू, गॉड ब्लेस यू. नेहमी अशीच हसत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट करायला, शार्वीला हॅपी बर्थडे करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे खुश, हॅपी राहा. धन्यवाद.